आता दिलेलं जे उदाहरण आहे ते आहे मिश्र आवर्तीचं उदाहरण. याला पहिलं सोडून घ्यायचं, रूपांतर करून घ्या. कशामध्ये? अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ पहिलं. याला जर अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तुम्ही तर काय येतं बघा. 13 ला 13 पहिल्या सुरू, एक अंकावर आवर्ती म्हणून 1 वेळा 9. आवर्ती आणि दशांशाचा मध्ये एक अंक आहे म्हणून 1 वेळा 0. त्यानंतर दशांश आणि आवर्तीच्या मध्ये जी संख्या किंवा जी अंक किंवा अंकाचा गट आहे ती त्या पूर्ण संख्येतनं वजा करायची. या ठिकाणी फक्त एकच आहे. कंसला कंस केला, वर्गाला वर्ग. 13 मधनं 1 गेला, किती राहिलं? 12. 12/90 आणि या कंसाचा वर्ग. याचं परत लहान रूप होत असेल तर करून घ्या. आता लहान रूप होते, कितनं जातो भाग? 3 न जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता परत जातो अजून 4/30 याचा वर्ग. परत 2 न जातो अजून. बे गुणी 4, बे 1 बे 1 उरलं, बे 5 10, 2/15. आता कुठं भाग कटणार नाही. आता डायरेक्ट वर्ग करून घ्या. 2 चा वर्ग किती? 4 आणि 15 चा किती? किती आहे? 225. हे झालं तुमचं उत्तर.